चला 5 षटकाचा सामना टॉस जिंकला या ठिकाणी गावठाण संघाने जिंकली टॉस पहिल्यांदा घेतला या ठिकाणी फिल्डिंग आणि जय माता दी ना जय माता दी दिगोडी संघ चला लवकर चालू करा प्लीज प्रणय कोळी तो उपस्थित आहेत प्रणय कोळी तो उपस्थित आहेत वळूयात आपण जय माता दी ग्रुप व ओम 11 आयोजित मयूरता घरत यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य दिवा अशी रणजी क्रिकेटची स्पर्धा आणि अगदी अंतिम टप्प्यामध्ये आता स्पर्धेचं आयोजन पाहायला मिळतंय जिथं 4 संघ आज एकमेकांच्या विरुद्ध खेळताना पाहायला मिळालेत आणि महत्वाच्या सामन्याकडे वळतो एका बाजूला जय माता दी दिघोडे संघ असेल तर दुसऱ्या बाजूला अक्षित 11 सतीश मुती गावदेवी गावठाण आकाश टकले विरुद्ध निलेश पाटील ही महत्वाची लढाई 5 ओव्हरचा हा सामना असेल आणि पहिल्या सत्रामध्ये जोडले जातील दशरथजी पाटील सर धन्यवाद विपुल पाटील अतिशय तंत्रशुद्ध समालोचक गावठाण गावातला एक नामवंत समालोचक विपुल पाटील चला पहिली जोडी मैदानामध्ये तैनात या सामन्यासाठी आज ज्यानं तवल 10,000 रुपयाची कमाई करणारा पहिला अंपायर मिस्टर गोटे अंपायर ज्याला उद्या दिवसभर 2 दिवस तरी बसला ना वाईन शॉप समोर खुर्ची टाकून तरी 10,000 संपणार नाही बरोबर की नाही आणि काकेत एक पोरगी घेतलेली संपणार नाहीत दोन्ही बाजूला 2 च्यायला मार मजा एकीला पुढचा भाग दे दुसरीला मागचा भाग दे अरे बॉल नको चेंडू बोल ना आता चला या ठिकाणी षटक क्रमांक पहिला प्रगतीवर बॉलिंग मार्क तयार या ठिकाणी अक्षित 11 सतीश गावदेवी गावठाण संघाचा पहिला गोलंदाज पहिलं षटक प्रगती पदावर बॉलिंग मार्क तयार गोलंदाजच्या बोहल्यावर रॅम्प ट्रॅकवर तयार आकाश टकले पहिलं षटक पहिला चेंडू पहिला डोस पहिली मात्रा पहिला रती पहिला खुराक तयार नीरज राणावत तुम्हाला थर्ड अंपायरिंग करायचे आहे प्लीज क्यों मालूम आहे माट्या नाही तर करू शकत कारण मॅच 12 सायकलींचा हिसाब किती द्यायचा आहे आम्हाला आणि तुम्ही जर कॉम्प्रो केलीत तुम्हाला काही मिळणार नाही जे 2 हरलेत ना त्यांना सासा दिली बरं की नाही कॉम्प्रो केली तर हे निदर्शनात आल्यानंतरच गोट्या खाजवते काय क्या खुजली कर रहे आता शेवटचा हात मारून दा बाबा निलेश पाटील मयूर शेठ घरत आकाश टकले आणि समीर शेठ पाटील गोट्या काय म्हणतो माहित आहे घरात मयत झाला ना तरी स्पर्धा म्हणतो चुकवणार नाही 10,000 रुपये भेटल्यानंतर कशाला कोण चुकवेल नाही का एक बॉल नाही भेट मगाशी म्हणते दिव्या कदमने दिले जवळजवळ 5,000 नाही 5,000 घेऊन गेले असेल
आणि हे बघा याला दिले ते 1000 रुपये. आता उद्या वस्तू ड्रायव्हर होता ठेवायला नको बिरचा बॉक्स नसता आला नाही. पण स्वतः बावडीचं पाणी पिणार दुसऱ्याला बिसलेरी पाजणार. म्हणतात ना देखणी बायको दुसऱ्याची. जे आले स्पर्धेमध्ये नक्की आयोजक मला समजला नाही. म्हणतात ना संडास मालकाचा रुबाब भंग्याचा. चला षटक क्रमांक पहिला आकाश टकले, पहिला गोलंदाज, पहिला चेंडू खेळलेल्या ठिकाणी फलंदाज सूरज पाटील, नॉनस्ट्रायकरला निलेश पाटील. एवढा या हे विपुल पाटील, आकाश टकले. सध्या तरी सामन्यात या पार्ट जड दिसते या ठिकाणी. अक्षित 11, सतीश स्मृती, विपुल गावदेवी गावठाणा सगळं बल्लाढ्य संघ वाटते या ठिकाणी. आकाश टकले आहे, करण मडवी आहे अतिशय फॉर्म मध्ये. यस निलेश पाटील याने बॉल जरी खेळून काढला, यस पुश केला तरी 200 रुपये. 200 काय रे, 200ला काय व्हॅल्यू तरी आहे का सांगा. आता रात दिवस काय वेळ ओळखा तुम्ही. आणि हा यस पुन्हा एकदा दमदार हिट. जबरदस्त टायमिंग आणि हा पहिला जबरदस्त षटकार मिस्टर डीजे. कसे दिव्या कदम नाचून ना ज्यांची कोलबी झाली नाही ते पण उडत होते तिच्या आईला. हा काय चालेल बघा असं आहे नाही का. बॉलिंग मार्क पता या राईट आर्म हो द विकेट. आणि हा यस अगेन दॅट शुड बी हिज स्ट्रोक्स. जबरदस्त टायमिंग या ठिकाणी सूरज पाटील. बुवाची गोटी सटाकली. मेल्या तुझ्या 2 गोट्या. त्या सटाकल्या तू काय करशील. त्याला संडासला तरी बसता येईल का तुला. साले एक वेळ मुलव्यात परवडला नाही का. धाव संख्या झाली 12 वर. बिन बाद 12, 12 रन. गोट्या अंपायर. गोट्याचा रेट किती पहिला होता माहिती 15,000. नाही कोरोना नंतर सगळ्यांचे डाऊन झाले बरोबर की नाही वाई विपुल. कारण सगळे धंद्याला लागले ना कोरोना नंतर. अरे काय झाले काय. ₹700 डझन. लसूण आहे 400 रुपये किलो. नाही देतात 200 रुपये. चला अर्धा किलो लसूण तरी येईल का सांगा मला. आणि हा यस पुन्हा एकदा सरळ षटकारांची. आणि हा चौकार यस लॉंगो. दिसाया देखनी लैराव चिकनी, दिसाया देखनी लैराव चिकनी. शेजारची ही सखू 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 सखू. टोपीवाला धोतरवाला भैया गंडीवाला दाबून बघतोय चिकू. तुला चिकू आहेत का काय आहेत त्याच्या आयला कुठं कोणाला काय. ते पण साडे काळे काळे ब्लॅक. बॉलिंग मार्कवर आकाश टकले. संघाची धाव संख्या 16 वर 16. राईट आर्म राऊंड द विकेट. पुन्हा एकदा दमदार टायमिंग. चौकार बघूया. जबरदस्त ऑफ ड्राईव्ह. जबरदस्त नको चिंबारी नको तो पापलेट, नको चिंबारी नको तो पापलेट. एकच मनान हाय मोठ्या आवडीनं छावाला आयलो. तुझी शिपली दे तस काय. मोठ्या आवडीनं छावाला आयलो. तुझी शिपली दे. अरे मगाशी तरी शिपली मागायची होती शिपली. तेव्हा हिंमत नाही. तेव्हा साल्यांचा पोपट होतोय बाबुराव होतोय.
मस्त शिपली होती आणि हा पुन्हा एकदा बचाव केला, चेंडू पुश केला या ठिकाणी, बॅकवर्ड गलीला जाईल या ठिकाणी. संघाची धाव संख्या नेऊन ठेवली या ठिकाणी 21 बिनबाद 21. दमदार सुरुवात, धुंद खुंद बेधुंद सुरुवात. वेल बिगन इट्स हाफ डन. षटक क्रमांक पहिल्या संपुटात आकाश टकले अक्षरशः या ठिकाणी जबरदस्त कत्ता. निलेश पाटील स्ट्राईकला. निलेश पाटील आहे का काय बक्षीस आता या स्पर्धेचे? मैत्रीपूर्ण ही स्पर्धा या ठिकाणी. मयूर शेठ घरे यांच्या वाढदिवसानिमित्त दमदार आयोजन, चांगलं मैदान, सुसज्ज क्रीडा संकुल. हे गोटे काय करते काय तू? स्टंप कुठे आहेत? तू काय मिड विकेटला उभे? काय समजत नाही आईला. अंपायर इकडे इथं. राहू दे राहू दे राहू दे इथं. अरे हा यस पुन्हा एकदा चेंडू लॉफ्ट गेला. चेंडू या ठिकाणी जाईल झेल ड्रॉप. हा निलेश पाटील तांबा तांबा पंचांचा निर्णय अंतिम असेल. निलेश पाटील तुम्हाला जाता येणार नाही. 3 बॉलची पेनल्टी आहे का? थांबा थांबा जरा 1 मिनिट. चला वंडांचा फलंदाज निलेश पाटील शून्यावर गारद. स्वरूप बॉलर कोण आहे? 21 for the loss of 1 wicket. आणि ह्या येस बॅटची लिडिंग एज या ठिकाणी चेंडू जाईल. मिळेल फक्त एक धाव. संघाची धाव संख्या फैलावली. धाव संख्या वृद्धिंगत होईल. धाव संख्या 22 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. 1 बाद 22. सूरज पाटील या ठिकाणी स्वरूप पाटील कोळी. बॉलिंग मार्क होता या ठिकाणी. हो यस पुन्हा एकदा खोदून काढला या ठिकाणी. दमदार टायमिंग आणि फलंदाज या ठिकाणी बाद होईल. बघूया संघाला बसेल दुःखात दुसरा धक्का. माझी उरकून टाकली शादी, काय सांगू मेरी बर्बादी गे. बधन नवीन फलंदाज आयुष कोहली. लावताना जरा गाड व्यवस्थित लावा, नाही तर चला भलत्या ठिकाणी ढुंगळायला लागायचं ना सामान उघडं पडायचं. दोन काय समजत नाही ना, कधी कधी सटकतो ना असा. 2 बाद 22. आता बघा एखाद्या गोलंदाजाच्या डोळ्याला मार लागला, त्यांचा साला 12वा 1.5वा रिलीज स्प्रे घेऊन चालला होता. त्याच्या त्याला अक्कल त्याचा डोळा नसता फोडला त्याने, नशीब त्याला अडवला.
आणि हा या सॅक्रो दुलांखनाचा प्रयत्न पुन्हा एकदा चांगला चेंडू अप्रतिम डिलिव्हरी या ठिकाणी संघाची धावसंख्या 23 या षटकामध्ये मात्र अतिशय दमदार गोलंदाजी संघाची धावसंख्या या ठिकाणी यस आणि फलंदाज बॅक टू द डगआउट विकेट क्रमांक 3 बॅक टू द डगआउट तिसऱ्या विकेटचं बदन डीजे निलेश पाटील जीवलग जीवाचा जीवलग जीवाचा आमचा निलेश पाटील जीवलग जीवाचा समाजसेवक गोडे गावचा धन्यवाद तुमच्याकडे याच्या कवळे आहेत का एकनाथ माळीच्या लावा ना जरा एकनाथ माळीच्या लावा कवाले लावा एकनाथ माळी जेव्हा रात्रीच्या वाजल्या 8 तर होईना ताठ लावा जरा हो यस अप्रतिम डिले काय जबरदस्त चेंडू या ठिकाणी आणि मला वाटतं या ठिकाणी हॅट्रिक का या स्पर्धेमध्ये पहिली हॅट्रिक याला कोणी रुपये देणार नाही ऐका बुवा ती राधा लास्ट डिलिव्हरी आणि हा येस पुन्हा एकदा चांगला टायमिंग अफलातून फटका ट्रिमेंडस स्ट्रोक पुन्हा मिळतील 2 धावे मॅनेबेट षटक क्रमांक दुसरं संपूर्ण संघाची धावसंख्या 24 पहिल्या षटकात धावा होत्या जबरदस्त धावगिरी त्याच्यानंतर मात्र जबरदस्त मारा केला आणि प्रतिस्पर्धी संघाला या ठिकाणी थोडंसं बॅकवर्डर संघाची धावसंख्या 24 म्हणजे प्रति षटकामागे 12 धावांचं इक्वेशन समीकरण अस्किंग रन रेट 4/24 24 फॉर द लॉस ऑफ 4 विकेट आफ्टर 12 डिलिव्हरीज नवीन गोलंदाज वैयक्तिक पहिलं संघाच्या वतीनं तिसरं षटक प्रगती वर्धावर आपल्या ठेवणीतलं पडरीतलं वैयक्तिक पहिलं सांघिक तिसरं षटक शेवटचा सामना शेवटची मेगा फिनेल आहे हे भैरवी 2 बलाढ्य एकाच कॅलिबरचे 2 ताकदवर संघ आमने सामने शेवटचा सामना पैसा वसूल मॅच प्रेक्षणीय लढत मैत्रीपूर्ण या ठिकाणी प्रीमियर लीग अंकुश टकले पहिल्या सामन्यात म्हटले मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेतला होता या ठिकाणी अंकुश टकलेने अतिशय चांगली कामगिरी केली ती जबरदस्त प्रदर्शन केलं होतं या ठिकाणी बॉलिंग मार्फत तयार जय माता दी चला गोटे अंपायर जाम खुश आहे मात्र आज खरं म्हणजे यस 10,000 रुपये अजून आज समीर शेट्टी तिथे वेगळे आणि अजून 2-3 भूताना झोंबेल तो त्यांच्या पिंडाला झोंबणार नंतर बाबूशाह कसा बघा मानधन दिलं तरी म्हणतो सर लंबा से आया है ये है ये देखो उड़ाया क्या शॉट बाबू दिवसभर दाराडूर नसतोय जीवाला कसला घोर सायंकाळी मधल्या वेळी भलतक नटतोय र रात पाळीच्या कामाला माझं बाबराव उठतोय र रात पाळीच्या
क्या बात आहे गोट्या. गाळा सरी एक दात नाही, गाल झाले खोबऱ्याच्या वाटीसारखे, छातीचे झाले पत्रावल, डोंगणाचे झाले ताडगोले, तरी म्हणतो गोट्या आहे मी यंगमॅन. 4-32 30 बॉल, 4-32 30 फॉर द लॉस ऑफ 4 विकेट. आणि हा येस पुन्हा एकदा शॉट एक्स्ट्रा कव्हरला, अफलातून फिल्डिंग, चांगली फिल्डिंग, डॉट लिहिलेली संघाची धावसंख्या 4-32. नवीन षटक बॉलिंग मार्क तयार ठिकाणी अंकुश टकले संघाच्या वतीने तिसरे षटक प्रगतीपथावर. तिसऱ्या षटकाचा माग काढताना रेटा लावताना बॉलिंग मार्क तयार गोलंदाजीच्या ट्रॅकवर. हा यस अफलातून फटका, जबरदस्त टायमिंग चेंडू झाले सीमा रेषेबाहेर, लॉंग ऑफ आणि डीप रेंज मधून बाकूडला गेले, पंच केला. बघूया चांगलं टायमिंग. रोज फिरते सतरा घरी, अरे माहेरी माझी बायको गेल्यावरी बाजूवाली येते घरी. अरे माहेरी माझी बायको गेल्यावरी बाजूवाली येते घरी. माहेरी बायको गेल्यावरी बाजूवाली. क्या बात आहे, आली बाजूवाली. सुभाष पाटील येस मगाशी मात्र जबरदस्त डान्स केला सुभाष पाटील. इज ऑल्सो डान्सर. सुभाष पाटीलने थोडंसं हे केलं, कष्ट घेतले ना तो नक्कीच होईल डान्सर. धावसंख्या 4-34 34 फॉर द लॉस ऑफ अंकुश टकले तयार. हो यस पुन्हा एकदा आकडा दिला खेळण्याचा प्रयत्न, चांगला चेंडू, अप्रतिम डिलिव्हरी आउटसाइड द ऑफ स्टंप. 4-34 34 फॉर द लॉस ऑफ 4 विकेट्स. शेवटचा सामना, शेवटची लढत या स्पर्धेमधील अंतिम लढत. तब्बल 3:45 वाजलेत. शॉर्ट पिच चेंडू अकुट टाप्यात या ठिकाणी. तर मिळेल एक धाव, संघाची धाव संख्या 35 फॉर द लॉस ऑफ 4 विकेट्स. 4-35. अश्विन पाटील. 35 फॉर द लॉस ऑफ 4 विकेट. बॉलिंग मार्क तयार अंकुश टकले. आणि हा येस पुन्हा आउटसाइड द स्टंप. चांगली चेंडू, चांगला डिलिव्हरी या ठिकाणी आणि षटक क्रमांक या ठिकाणी तिसरं संपुष्टात. यस एका ठिकाणी मेडिकल बघा, मेडिकलवाल्यांनी एक बॉक्स दिला होता, जे फर्स्ट एड बॉक्स असतो ना, तर त्याच्यात काय होतं, एखाद्याला लागलं डोकं दुखायला, साहेब म्हणतो गोळी द्या. ज्याला वरती तर डोक्याची गोळी शोधताय, साला वरती व्हायग्राचं पॅकेट. साला तर डोकं उठलं तर परवडेल, पण व्हायग्रा जर याला सामान उठल्यावर कुठं शोधायचं रात्री. साला एक तर साले कुंटन गाणे बंद, डान्स बार बंद, बार बांध बंद, कोणं कुठं शोधायचं. धाव संख्या 35 फॉर द लॉस ऑफ 4 विकेट. षटक क्रमांक 14 प्रगतीपथावर बॉलिंग मार्क होता या ठिकाणी. अक्षित 11, सतीश स्मृती गावदेवी गावठा, सुनील टकले, कॅप्टन्स करण मडवी आणि आकाश टकले. फलंदाजी मात्र एकदम जबरदस्त आहे. बोया पहिला चेंडू तयार या ठिकाणी आणि हा यस पुन्हा एकदा जबरदस्त आक्रमण. सुनील टकले यांच्या गोलंदाजी केलेलं आक्रमण, अफलातून फटका, ट्रिमेंडस स्ट्रोक्स. आणि हा पुन्हा एकदा हुक केला बघूया, जबरदस्त टायमिंग चेंडू जाईल या ठिकाणी. शिमारे शिरेक चांगलं फिल्डिंग. 2 धावा मिळते. संघाची धावसंख्या नेऊन ठेवली या ठिकाणी 43. 4-43.
सूरज पाटील इज बॅटिंग ऑन 41. क्या बात आहे, दमदार फलंदाजी. जर अर्धशतक कुठलं तर या ठिकाणी कॅश प्राइज आहे का विपुल? येस मिस्टर. आणि हा बिहाइंड द विकेट लॉंग स्टॉपला चेंडू जाईल, थांबणार नाही. आउटफील्ड फास्ट आहे, बघूया मिळतील म्हणते या ठिकाणी. शिमाल शेरकर चांगले फिल्डिंग बघूया या ठिकाणी. 2 धावेचा पुन्हा एकदा बेनिफिट. संघाची धावसंख्या झाली 45. 45 फॉर द लॉस ऑफ 4 विकेट. 4 बाद 45. थंडीचा जबरदस्त कडाका आणि म्हणतो उठवा. चला स्पीडअप करा प्लीज. हो क्या बात, दमदार स्ट्रोक. हो 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 यस मॅग्निफिशंट कॅच. सीमारेषे लागत बघूया व्हाईटिश मिड विकेटला. सक्का क्रमांक बसेल 5th विकेट फॉलन. रिक्षात बसायन सुनील टकले आणि हा पुन्हा एकदा यस. एक से ज्यादा कुछ भी नाही. संघाचा टोटल स्कोर या ठिकाणी 46. राहिला शेवटचा बॉल, लास्ट डिलिव्हरी आणि षटक क्रमांक या ठिकाणी संपुष्टात. बघूया टंकाची धावसंख्या या ठिकाणी 46 म्हणजे 11 चौक 44 म्हणजे बरोबर 11.5 धावांचं इक्वेशन. राहिला अंतिम आखेचं शेवटचं निर्वाणीचं फायनल षटक. स्लॉग ओव्हर, डेथ ओव्हर, हाणामारीचे षटक. शेवटचा गोलंदाज आणि हा यस पुन्हा चेंडू अभिनंदन पण तो जाईल या ठिकाणी. 4 धावांसाहेब बघूया. सीमारेषे लगत अतिशय चांगलं फिल्डिंग. वास्तविक हा चौका झाला असता बघूया. आणि हा यस शॉर्ट पिच चेंडू अकोट टप्प्याचा पुन्हा एकदा या ठिकाणी जाईल. पुन्हा एकदा 2 धावा या ठिकाणी परतवून लावलं. 1 धावा मिळते. संघाचा टोटल स्कोर झाला या ठिकाणी 48. 48 6 बाद 48. 49 49. योगेश कोळी आणि क्रिश कोळी. राईट आर्म राऊंड द विकेट. पुन्हा एकदा चांगलं आक्रमण या ठिकाणी. पुण्या सीमारेषेला कदा अफलातून फिल्डिंग या ठिकाणी.
कार्यसम्राट दानशूर व्यक्तिमत्व मयूरदादा घरत यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून राईट आम राहून दे विकेट जबरदस्त फटका. हो यस पुन्हा एकदा लॉंग ऑफला अप्रतिम अपड्राय होता पण तितक्या मला रात्रीचा करतो मला रात्रीचा करतो. हॅलो हॅलो या मंगेशे टाडिया डीजे मॅडी आपण सुद्धा या. जय माता दी ग्रुप व ओम 11 आयोजित मयूरभाई या घरात त्यांच्या वाढदिवसानिमित्त आपण स्पर्धेचं आयोजन पाहतोय आणि आज अंतिम रात्र आहे. एका बाजूला जय माता दी दिघोडे, दुसऱ्या बाजूला आर्यन इंटरप्राइजेस चिरले आणि त्यानंतर सतीश बुद्धी गावदेवी गावठाण या संघामध्ये आपल्याला प्रीमियर लीगचा थरार पाहायला मिळतोय. अक्षित 11 सतीश बुद्धी गावदेवी गावठाण संघानं प्रथमदा नाणेफेकीचा कॉल जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता आणि बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलं होतं. ते म्हणजे जय माता दी दिघोडी संघाला, जिथं 56 धावा कुठल्यात आणि 57 धावांचं टार्गेट सेट केलं. ते म्हणजे अक्षित 11 सतीश बुद्धी गावदेवी गावठाण संघासमोर. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्या. करण मडवी आणि अंकुश टकले ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळते. पहाटेचे 4 वाजलेत
आणि मेगा फायनलला मेगा फायनल मधील दुसऱ्या सत्राला सुरुवात होणार आहे. ऑफिशियली पंच मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळतात. चला डीजे ऑपरेटर आपण सुद्धा रेडी राहा आणि त्याच्यासोबत गोट्या अंपायर आपण सुद्धा मैदानाचा ताबा घ्या. दुसरं सत्र आता लगेच चालू केलं जाईल. चला आता डीजे ऑपरेटर आमची डीजे मॅडी सुद्धा इथं आपल्यासोबत जॉईन झालेत. बरीचशी फरमाईश अजूनही बाकी आहे. आज जवळजवळ 10 ते 12 हजाराचं बक्षीस गोट्या अंपायरला मिळालं आहे. समीर शेठ पाटील, मयूरभाई घरात, निलेश दादा पाटील, आकाश शकली आणि ऑल ओव्हर अश्विनभाई पाटील सर्व कमिटीच्या वतीने त्याला भरभरून प्रेम दिलंय. त्यामुळं विशेष कौतुक गोट्या अंपायरच्या वतीने सुद्धा या स्पर्धेच्या आयोजकांचं केलं गेलं आहे. आतापर्यंत 12-13 हजाराची कमाई त्यांना झाली आहे. त्याच्यासोबत आमचे दशरथजी पाटील सुद्धा आज जोडले गेलेत आणि आज अनेक कलाकार या मंचावर सुद्धा पाहायला मिळालेत. त्यामुळं उरण तालुक्यामधील A1 क्वालिटीचं आयोजन म्हणून ज्या आयोजनाला पाहिलं जाईल. आजच्या रात्रीमध्ये दशरथजी पाटील, हर्षाचे फवारे, मॅन फ्रॉम करावे यांचा आपण आज आवाज ऐकलात. दुसऱ्या बाजूला माटे अंपायर सुद्धा आपल्याला पाहायला मिळालेत. जाऊया पण या दुसऱ्या सत्राकडे जिथे येणारी 30 चेंडू आणि जिंकण्यासाठी 57 धावांची गरज आहे. गेम ऑनचा इशारा आलाय. यस, दुसऱ्या सत्राला होते सुरुवात आणि गोलंदाज आयुष कोळी, ऑन द स्ट्राईक करण मडबी आणि नॉन स्ट्राईक एंडला आपण अंकुश टाकलेला पाहू शकतो आणि गोलंदाज आयुषचा पहिलाच बॉल. पहिला चेंडू थोडासा सोडून दिलाय करणनं. या बेलचा चेंडू पडल्यानंतर यस एक वेगळी अदाकारी, क्या बात आहे. शंकर धोत्रे पंचांच्या मोहिमेमध्ये आपण त्यांना पाहू शकता. क्या बात आहे. डीजे श्रीकांत यांचं सुद्धा आपण कौतुक करूयात. एक वेगळी अदाकारी पाहायला मिळाली शंकर धोत्रे उर्फ गोट्या अंपायर आणि त्यांनी इशारा दिलाय. हा पहिला चेंडू अभांतराला आयुष कोळीच्या गोलंदाजीमधील. नेक्स्ट बॉल बॅटच्या रनमध्ये आला नाहीये, मात्र फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतोय, त्याला फसवून चेंडू निघून चाललाय. दुसऱ्या सत्रातील आलेला करण मडवीच्या बॅट मधून हा पहिला चौकार. तू चीज बड़ी है मस्त मस्त, तू चीज बड़ी है मस्त, तू चीज बड़ी है मस्त मस्त, तू चीज बड़ी है मस्त. नहीं तुझको कोई होश होश, नहीं तुझको कोई होश होश, उस पर जो बन का जोश जोश. नहीं तेरा कोई दोष दोष, मदहोश है तू हर वक्त वक्त. क्या बात आहे. याच अदाकारीसाठी गोट्या पंचांना ओळखलं जातं आणि हीच अदाकारी पाहायला मिळाली. विशेष कौतुक आपलं सुद्धा केलं जात आहे. चौकार आलाय करण मडवीच्या बॅटमधून. धावपाटला धाबा लागले गेले त्या 5 धाबा. नेक्स्ट बॉल लोवर फुलटॉस प्रॉपर कनेक्ट करू शकली नाही. स्वतःवर थोडीशी नाराज असेल करण मडवी, त्यामुळे एक निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. पुढेपणे लोवर फुलटॉस हा चेंडू राहिला. अतिशय चांगली गोलंदाजी करत असताना आपण आयुष कोळीला पाहू शकता. उरणच्या व्यावसायिक टेनिस खेळमध्ये सुद्धा ज्या खेळाडूंची चर्चा प्रचंड राहिल्या, नाव आहे आयुष कोळी. तर दुसऱ्या बाजूला करण मडवी, डावखोऱ्याचा एक विस्फोटक फलंदाज. हाफ ट्रॅकर बॉल होता, हलक्या हाताने खेळून काढला. मिड ऑफ द क्षेत्ररक्षक वेगानं जातोय, जिथं मिळाले जाईल सिंगल रन्स आणि या सिंगल रन्सनं धाव पटलावर धाबा लागल्या जातील, त्या म्हणजे बिनबाद 6 धाबा. 57चा पाठलाग करायचा आणि या 57चा पाठलाग करत असताना करण मडवी मैदानाच्या आतमध्ये राहणं गरजेचं आहे. कारण पूर्वार्धामध्ये सूरज पाटीलची जी आपण इनिंग साकारताना सूरजला पाहिलं होतं, 43 धावांवर ज्यानं वैयक्तिक खेळ केला होता. फार महत्वाचा खेळ या महत्वाच्या मॅच मध्ये जय मातादी दिघोडे संघासाठी सूरज पाटीलने केला होता. तसाच खेळ अक्षित 11 सतीश पुती गावदेवी गावठाण संघाला सुद्धा करावा लागणार आहे.
कारण आता प्रश्न आहे तो म्हणजे 12 सायकलचा. विजेत्या संघाला 12 सायकल दिल्या जातील. बॅटची कडा, बॅटला ब्रश करून चेंडू निघून चाललाय. फर्स्ट स्लिपला बीट करून चेंडू निघून जातोय. सीमारेषा पलीकडे मिळतील 4 धाबा. ओ लाल दुपट्टे वाली तेरा नाम तो बता, ओ काले कुर्ते वाली तेरा नाम तो बता, नाम तो बता, तेरा नाम तो बता, तेरा नाम तो बता. ओए होए 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 ओए होए. चौकार आलाय अंकुश टकलेच्या बॅटमधून. या चौकाराच्या साह्यानं धावपटलावर धाबा लागल्या जातील त्या म्हणजे बिनबाद 10 धाबा. एक चांगली सुरुवात अक्षित 11 सतीश मध्ये गावदेवी गावठाण संघासाठी करत असताना करण मडवी आणि त्याला तेवढीच महत्वाची साथ देतो तो म्हणजे अंकुश टकले. एका बाजूला एक यंग टॅलेंट तर दुसऱ्या बाजूला कित्येक वर्ष गावठाण संघासाठी चांगली खेळी काढणारा अंकुश टकले. नेक्स्ट बॉल हलक्या त्यानं ड्राईव्ह केलाय. हा फटका सिंगल रन्स मिळाली जाईल का, पण या बेलचा हा चेंडू जरूर थ्रू झालाय पण पंचांचा अजून आमच्यापर्यंत निर्णय येत नाहीये. यस नॉट आउट. कदाचित यष्टेकरचा हात पहिल्यांदा यष्टावर लागलाय त्यामुळं चेंडू लागलाच नाही असा निर्णय आमच्यापर्यंत येतोय. ऑन द रिप्ले मध्ये सुद्धा आपल्याला हे चित्र पाहायला मिळेल. पनवेल टेनिस क्रिकेट लाईव्हच्या माध्यमातून हा चेंडू अगदी खोलामध्ये होता. थ्रो सुद्धा चांगला केला होता कृष्ण, पण सूरजनं हा चेंडू कलेक्ट करण्या अगोदरच त्याचे हात अगदी यशांवर आदळलेत. हे स्पष्ट चित्र आहे. त्यामुळं उत्तम रीतीनं क्वालिटी त्यासोबत क्लिअरिटी पनवेल टेनिस क्रिकेटचं सुद्धा कौतुक केलं जात आहे आयोजन कमिटीच्या वतीनं. 5 चेंडूमध्ये 11 धाबा आल्यात. नेक्स्ट बॉल आडव्या बॅटनं हा खेळण्याचा प्रयत्न होता पण स्लोवर डिलिव्हरी व्हेरिएशन करत असताना आयुष कोळीला आपण पाहिलं. शेवटचा चेंडू आलाय निर्धाव जिथं पहिल्या षटकाच्या समाप्तीचा खेळ संपला. येणारे 24 चेंडू आणि जिंकण्यासाठी अक्षित 11 सतीश बुद्धी गावदेवी गावठाण संघाला 46 धाबांची गरज आहे. हिरो बनायचा शॉकच नाही, विलन वाली स्टाईल आहे. अरे हिरो बनायचा शॉकच नाही, विलन वाली स्टाईल आहे. याची हिट हाय रे स्टोरी, याची हिट हाय रे स्टोरी. अरे दुनिया सारी फिदा है आमच्या मयूर दादावरी, अरे दुनिया सारी फिदा है आमच्या मयूर दादावरी. श्रीकांत येणारे 24 चेंडू आणि आता मात्र 46 धाबांची गरज आहे. आज थोडासा गारवा जरूर जाणवतो. गुलाबी थंडी सुद्धा मैदानाच्या अगदी चौफेर आणि बाजूला खाडी आहे त्यामुळं पहाटेची 4 वाजून 8 मिनिटं झालीत. मेगा फायनलचा सामना सध्या एन्जॉय करतोय. एका बाजूला आकाश ठकलेचा संघ आहे तर दुसऱ्या बाजूला निलेश पाटील त्यांच्या विरुद्ध झुंज देतोय. चला जी प्रेक्षक एन्जॉय करतात त्यांनी सीमारेषेच्या अगदी बाहेरून एन्जॉय करायचं आहे. या बेलचा हा चेंडू लावून अपील केली जाते. बॅटला ब्रश करून पहिल्या चेंडूवर महत्वाचा विकेट मिळवलाय क्रिश कोळीनं. फलंदाज अंकुश टकले होईल झेल बाद. हॅलो मयूर दादा आणि निलेश दादावर फिदाच आहे पण निलेश दादा आता खुश आहे कारण विकेट गेलेला आहे. जोरदार टाळ्या होत्या जय माता दी दिगोडेसाठी. क्या बात आहे. सुभाष भाई पाटील सुद्धा आज आमच्यासोबत जोडले गेलेत कॉमेंट्री बॉक्स मध्ये. जय माता दी दिगोडे हा नाव नाही तर हा ब्रँड आहे. ब्रँड आहे. उरण तालुका नव्हे तर एवन जोडी निलेश भाई पाटील आणि त्याच्यासोबत मयूरभाई घरत
यांचं विशेष आपण कौतुक करूयात. त्याच्यानंतर अश्विनभाई पाटील लागतो. हॉटेल कौशिकचे सर्वे सर्वा आपली एक वेगळी ओळख ज्यांना फार कमी कालावधीमध्ये केले नाव आहे अश्विन पाटील. आपण कार्यालयात सुद्धा जर कधी गेलात तर त्या विभागामध्ये सुद्धा त्यांचा फार्म हाऊस आहे. कधी पण आवर्जून तुम्ही जा, आवर्जून जा, तिथं राहण्याची सोय, खाण्याची सोय सगळा अश्विन पाटील करणार. या वेळचा हा चेंडू थोडासा खालीच राहिलाय त्यामुळे आकाश टकले रीड करू शकले नाहीयेत. नवीन बॅट्समन न्यू कॅन्डिडेट मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न होता. क्रिश कोहली एक नामवंत असा गोलंदाज आहे. समीकरण आता बदललं जाते. येणारे 22 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे आणि जिंकण्यासाठी गावठाण संघाला 46 धावांची गरज आहे. संघाचा कॅप्टन सरसेनापती मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. फार ही महत्वाची मॅच. गोलंदाज क्रिश कोहली वेगावर स्वार झाला आणि वेगावर मात्र बीट केलं जातं आकाश टकले सारख्या नामवंत खेळाडूला. ही ओळख आहे क्रिश कोहलीची. जय माता दी दिघोडी संघातून खेळत असताना आपण त्याला रायगड प्रीमियर लीग मध्ये पाहिलंय. उरण प्रीमियर लीग मध्ये सुद्धा या खेळाडूचा बोलबाला राहिला आणि अतिशय चांगली कामगिरी करत असताना आपण क्रिश कोहली या गोलंदाजाला पाहू शकतोय. कमालीचं षटक हाताळलंय. आकाश सारख्या नामवंत खेळाडूला शांत ठेवलाय. निक्स बॉल. यावेळचा हा चेंडू हलक्या हाताने खेळून काढलाय. क्षेत्ररक्षण अतिशय चांगल्या रीतीने केलं जात आहे. तेवढंच उत्तम दर्जाचं बॅकअप आहे निलेश पाटील यांचं. त्यामुळे या चेंडूवर मिळा जाईल एकेरी धाव आणि एकेरी धावेनिशी बऱ्याच उशिरानंतर मात्र धाव पटलावर धावा लागले जाते म्हणजे 12. क्रिशने लगातार 9 चेंडू डॉट टाकलेत. ही सुद्धा एक वेगळी खासियत राहिले या स्पर्धेमध्ये. एक आगळी वेगळं आयोजन पाहायला मिळते. प्रथमच उरण तालुक्यामध्ये 12 सायकल विनर संघाला दिल्या जातील. जो संघ विजेता ठरेल त्या संघाला मात्र 12 सायकल दिल्या जातील. आज अनेक साऱ्या कलाकारांना सुद्धा या मंचावर आपला परफॉर्मन्स करण्याची संधी सुद्धा मिळाली होती. श्रीकांतजी मुंबईकर यांच्या वतीनं अनेक साऱ्या कलाकारांना सुद्धा संधी इथं उपलब्ध करून दिली होती. यावेळचा फटका क्या बात आहे. करण मडवीच्या बॅट मधून फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक जज करतोय पण इथून चेंडू निघून चालला एका टप्प्यानं सीमा रेषा पलीकडं. मिळतील 4 धाबा. नादी लागले त्यांचे 12 वाजले. नादी लागले त्यांचे 12 वाजले. झाले सारेच छुमंतर. मयूर घरात 1 नंबर. निलेश पाटील 1 नंबर. नका जाऊन दिघोड लय डेंजर. मयूर घरात 1 नंबर. नका जाऊन दिघोड लय डेंजर. नादी लागले त्यांचे 12 वाजले. नादी लागले त्यांचे 12 वाजले. झाले सारेच छुमंतर. दशचं दुसरं नाव आहे मयूरबाई घरत आणि निलेशबाई पाटील. दशचं दुसरं नाव. मात्र सध्या मैदानाच्या आतमध्ये करण मडवी नावाचं दहशत सध्या पाहायला मिळते दिघोडी संघाच्या विरुद्ध. बॅट मधून चौकाराला आलाय. धावपटलावर धावा लागले गेले तर 16. येणारे 19 चेंडू आणि गावदेवी गावठाण संघाला 41 धावांची गरज आहे. या षटकातील लास्ट बॉल हलक्या हाताने खेळून काढला. ग्लान्स केले चेंडूला. क्षेत्ररक्षक वेगाने आले. सिंगल रन्स मिळा जाईल. एका धावेवर थांबावं लागेल आणि 2 षटकांचा इथे खेळ समाप्त झाला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव पटलावर धावा लागले गेले. त्या 17 धावा. येणारे 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी 40 धावांची गरज आहे. हॉटेलचे सर्वे अश्विन पाटील आज इथं कालपासून लावणीचा नृत्य केला. त्याच्यासाठी आहे ना एकदा जोरदार टाळ्या होत्या. येणारे केला पण त्याच्या थ्रोने हा नृत्य आहे ना हल्ली माणसं विसरत चाललेले आहेत. काय माहित आहे गौतमी पाटील आली ना त्याच्यामुळं ते सगळं विसरलेलं आहेत. त्याच्यामुळं एकदा अश्विन भाईसाठी जोरदार टाळ्या होत्या. क्या बात आहे. एका मित्राच्या प्रेमासाठी एक मित्र या वेळेमध्ये सुद्धा माईक मधून आपल्या मित्रासाठी भावाप्रमाणे अगदी प्रेम आहे.
अश्विनभाई पाटील यांचं सुद्धा आपण विशेष कौतुक करूयात, कारण आज अनेक साऱ्या क्रीडा रसिकांसाठी मनोरंजन कार्यक्रम कलाकारांसाठी पण संधी देतात, त्याच्यामुळं धन्यवाद. येणारे आता मात्र 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी 40 धाबांची गरज आहे. ती म्हणजे गावठाण संघाला ऑन द स्ट्राईक करण मडवी आहे, ज्यानं 6 चेंडू फेस केलेत. वैयक्तिक 10 धावसंख्या खेळतोय. एका बाजूला आकाश टकलेला आपण पाहू शकतोय, ज्यानं 3 चेंडू फेस केलेत आणि वैयक्तिक 1 धावसंख्या तो सुद्धा खेळतोय. निवृत्ती पाटील आलाय गोलंदाजी करण्यासाठी. 18 बॉल आणि 40 धाबांची गरज. रिव्हर्स स्वीप खेळण्याचा हा प्रयत्न थोडासा अंगलशी आलाय, मिस झालाय तुझे खेळत असताना करण मडवी. त्यामुळे थोडंसं दडपण पाहायला मिळतंय. गुलाबी थंडीमध्ये या वातावरणामध्ये फटके मारत असताना दिघोडी संघाचे फलंदाज बऱ्याचदा बाद झालेत, पण या मॅच मधील ट्रम्प कार्ड करण मडवी अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे. त्यामुळं 90% हा सामना सध्या गावठाण संघाच्या बाजूने आहे. पण निवृत्ती पाटील सुद्धा एक नामवंत गोलंदाज आहे, जुना जाणता, एक अष्टपैलू खेळाडू, अष्टपैलू आणि अनुभवी असं गोलंदाज. या बेलचा हा खोलामध्ये टाकलेला चेंडू हलक्या हाताने खेळून काढलाय. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक आयुष वेगाने आलाय. अवघी सिंगल रन्स मिळाला जाते. करण सारख्या मातबर खेळाडूला सुद्धा थांबवण्याचं काम आज निवृत्ती पाटीलने केलंय. त्यामुळे एक महत्वाचा गोलंदाज दिघोडी संघासाठी कित्येक वर्ष चांगली कामगिरी करणारा हा गोलंदाज म्हणून ज्या गोलंदाजाकडे पाहिलं जात आहे, ज्यानं अनुभव एक्सपिरियन्स इज बिग टीचर. आयुष्यातील सर्वोत्कृष्ट गुरु म्हणजे कोण आहे तर अनुभव आहे, आणि तो आता अनुभव पणा लावत असताना आपल्या दिघोडी संघासाठी, जय माता दिघोडी संघाच्या नावासाठी आज खेळायचं आहे, आपल्या गावासाठी खेळायचं आहे, आणि त्याच उद्देशानं सध्या मैदानाच्या आतमध्ये तो गोलंदाजी करतोय. कमालीचं षटक हाताळली निवृत्ती पाटीलनं. आतापर्यंत 2 चेंडू हाताळलेत आणि अवघी 1च धाव खर्च केलाय. उर्वरित अजूनही 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. मात्र समोर आहे आकाश टकले, हार्ड हिटर खेळाडू गावदेवी गावठाण संघाचा. पुढील चेंडू निवृत्ती पाटीलचा. यावेळचा फटका लॉंग ऑफ मध्ये खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक तैनात आहेत. आणखी एक हादरा लागलाय गावदेवी गावठाण संघाला. आकाश टकले होईल झेल बा. हिरो बनायचा शॉकच नाही, विलन वाली स्टाईल आहे. अरे हिरो बनायचा शॉकच नाही, विलन वाली स्टाईल आहे. याची हिट हाय रे स्टोरी, याची हिट हाय रे स्टोरी. अरे दुनिया सारी फिदा है आमच्या मयूर दादावरी. अरे दुनिया सारी फिदा है आमच्या मयूर दादावरी. येणारे आता 15 चेंडू आणि 39 धाबांची गरज आहे. 12वा खेळाडू सुद्धा सांगतो की दहशतीचं दुसरं नाव आहे करण मडवी. जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये करण आहे तोपर्यंत मात्र मैदानाच्या आतमध्ये अजूनही हा सामना गावदेवी गावठाण संघाच्या बाजूने असू शकतोय. सुनील टकले आलेत डावखुरे हाताचे. आणखीन एक विस्फोटक फलंदाज 4थ्या क्रमांकावर ते दाखल झालेत. थोडंसं गुलाबी थंडीचं वातावरण जरूर पाहायला मिळतंय. यंदाच्या हंगामामध्ये एक चांगली कामगिरी करणारे हे दोन्ही संघ आहेत, जय माता दी दिघोडी असू दे किंवा गावदेवी गावठाण. अनेक वेळा ग्रामीण संघातून खेळत असताना एकमेकाच्या विरुद्ध खेळल्यात. कित्येक वेळा यश मिळालं, कित्येक वेळा अपयश सुद्धा झालेत, पण ही मैत्रीपूर्वक लढत आहे. करण मडवी म्हणजे वाऱ्याचा झोका आहे. कधी येईल कधी जाईल सांगू शकत नाही. दिघोडे टीमला थोडा धोका आहे. ज्यावर करण मडवी आहे त्यावर धोका आहे. फुलटॉस बॉल सुनील टकलेच्या बॅट मधून एका टप्प्याने चेंडू निघून चाललाय. सीमा रेषा पलीकडे आलेल्या स्वागत केलंय. मिल्टी 4 धाबा. ले गई दिल मेरा मन चली, ले गई दिल मेरा मन चली. खली वली 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 खली वली. ले गई दिल मेरा मन चली, खली वली खली वली खली वली. अंपायर म्हणजे काली गोली नाचतायत ती काली गोली आमची. हे सरांच्या माध्यमातून बोलायचं तर काली गोली असून द्या, राग नका मानू, जाऊ द्या. चौकार आलंय आणि या चौकाराच्या साह्यानं आता समीकरण बदललं जात आहे. येणारे 14 चेंडू आणि आता मात्र जिंकण्यासाठी 35 धाबांची गरज आहे. सुनील टकलेनं हलक्या हातानं फ्लिप करण्याचा हा प्रयत्न केला होता, पण वेगवान गोलंदाजी करत असताना आपण निवृत्ती पाटील यांना पाहू शकतोय. समीकरण आता बदललं जातं. अभिषेक येणारे 13 चेंडू आणि जिंकण्यासाठी आज मात्र 35 धाबांची गरज आहे.
अतिशय चांगली कामगिरी पाहायला मिळाली ती म्हणजे गोलंदाजी करत असताना निवृत्ती पाटील या गोलंदाजाच्या माध्यमातून नेक्स्ट बॉल या षटकातील वेगावर स्वार आणि वेगावर सुद्धा वेगानं बीट केलाय ते म्हणजे गावदेवी गावठाण संघाला 22 धावा दापडल्या लागले गेल्यात आणि 2 फलंदाज बाद सुद्धा झालेत. उर्वरित 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि जिंकण्यासाठी करण मडवी 35 धावांची गरज आहे. 12 चेंडू आणि 35 धावा. हलक्या हाताने खेळून काढलेला हा चेंडू आहे पण या चेंडूवर आपण 100% मार्क देऊयात केवळ कोळीला. काय कमालीचा चेंडू हाताळलाय पूर्णपणे करण मडवीला ब्लॉक केलाय. ही ओळख आहे जयमातादी दिघोडे संघाची. नेहमीच चांगली गोलंदाजी करणारा गोलंदाज नेहमी ग्रामीण फॉर्मॅटमध्ये खेळत असताना केवळ कोळीला पाहिलं आणि इथून समीकरण आता बदललं जातं. येणारे 11 चेंडू आणि आता मात्र 35 धावांची गरज. यावेळचा आणखीन एक चेंडू करण मडवीच्या समोर मात्र निर्धाव टाकलाय. क्या बात आहे. केवळ कोळी आणि केवळ कोळी. कोळी नावाचा ब्रँड आज मात्र मैदानाच्या आतमध्ये करणच्या विरोधात आज चाललाय. कमालीचं षटक हाताळतोय. इथून येणारे आता 10 चेंडू आणि जिंकण्यासाठी गावठाण संघाला मात्र 35 धावांची गरज आहे. 10 चेंडू आणि 35 धावा. यावेळचा हा चेंडू पुन्हा एकदा बीट केलाय. सलग 3 चेंडू केवळ कोहलीचे करणच्या समोर निदाब आलेत. एका बाजूला ज्या खेळाडूची चर्चा संपूर्ण महाराष्ट्राच्या बाहेर केली जाते तर दुसऱ्या बाजूला जयमातादी दिघोडी संघाचा ग्रामीण संघातून खेळणारा केवळ कोहली. 3 चेंडू जर आवडले असतील तर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाते केवळ कोहलीसाठी. क्या बात आहे. 3 चेंडू सुद्धा निर्धाव फेकलेत. येणारे आता 9 चेंडू आणि जिंकण्यासाठी गावठाण संघाला मात्र 35 धावांची गरज. आतापर्यंत 3 चेंडू निर्धाव आले त्यामुळे विशेष कौतुक आपण करूयात केवळ कोहली या गोलंदाजाचा. या महत्वाच्या मॅच मध्ये कोणता संघ चॅम्पियन होईल, कोणत्या संघाला 12 सायकल मिळतील याकडे सुद्धा लक्ष असेल. यावेळचा फटका चांगला आहे. बॅटच्या रन मध्ये आलाय. चेंडूला पाठवून दिलाय आउट ऑफ द पार्क. बऱ्याच उशिरानं करण मडवीच्या बॅट म्हणालेला लांब लचक षटकार.
चलो बुलावा बऱ्याच उशिराने मात्र षटकार आलाय करण मडवीच्या बॅटमधून. समीकरण आता बदललं जात आहे. येणारे 8 चेंडू आणि जिंकण्यासाठी 29 धावांची गरज आहे. 8 चेंडू आणि 29 धावा. षटकार आलाय करण मडवीच्या बॅटमधून. केवळ कोहलीच्या विरुद्ध आता मात्र मोठे फटके येताना सुद्धा पाहायला मिळतात. सुरुवातीच्या 3 चेंडूवर आपल्या नावाची एक वेगळी ओळख निर्माण केली होती केवळ कोहलीनं दिघोडे ग्रामस्थांच्या हृदयामध्ये, पण त्यानंतर पुन्हा एकदा करण मडवीनं आपल्या नावाची छाप सोडली आहे मैदानाच्या आत. येणारे आता 8 चेंडू आणि जिंकण्यासाठी 29 धावांची गरज आहे. 28 धावा तापडल्या लागलेल्या आणि अजूनही 29 धावांची गरज. वेगानं हाताळला यावेळी हा चेंडू डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. सिंगल रन्स मिळेल. सिंगल वर थांबवलंय ते म्हणजे करणला. 29 धावा दापडल्या लागले गेल्यात. आता या सामन्यामध्ये 7 चेंडू आणि अभिषेक अजूनही 28 धावांची गरज आहे. 7 चेंडू आणि 28 धावा हा निर्णायक चेंडू आहे. या जर चेंडूवर मोठा फटका आला तर पुन्हा एकदा गावठाण संघ या सामन्यामध्ये कमबॅक करू शकतोय. एखादा निर्धाव चेंडू आला तर पुन्हा एकदा जय माता दी दिघोडे संघ कमबॅक करू शकतो. येणारे 7 बॉल आणि जिंकण्यासाठी 28 धावांची गरज. फुलटॉस बॉल आहे. चेंडूला प्रहार केलाय. सुनील टकलेचा फटका फसलाय. शेवटच्या क्षणाला टिपलाय झेल आणि आता समीकरण बदललं जात आहे. येणारे 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी गावदेवी गावठाण संघाला 28 धावांची गरज. रॉयल कारभार बघा फिरतो या जगभर दादा करून ताईट कॉलर असं साऱ्यांना करतोय फॅन आमच्या मयूर दादाचा हुनर असं साऱ्यांना करतोय फॅन आमच्या मयूर दादाचा हुनर असं साऱ्यांना करतोय फॅन आमच्या मयूर सहा चेंडू आणि आता मात्र जिंकण्यासाठी 28 धावांची गरज. 6 बॉल आणि 28 धावा हे समीकरण आहे. एका बाजूला अक्षित इलेवन सतीश बुती गावदेवी गावठाण तर दुसऱ्या बाजूला जय माता दी दिघोडे निलेश पाटील यांचा संघ, तर दुसऱ्या बाजूला आकाश टकले यांचा संघ मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. थोडंसं समीकरण अवघड जरूर झालं कारण धावपटलावर धावा लागल्या गेल्या त्या 29 धावा. 24 चेंडूमध्ये आतापर्यंत 29 धावा जमा केल्या. सुरुवातीपासून करण आलाय पण विशेष अशी कामगिरी पाहायला मिळाली नाहीये आणि त्यामुळे थोडीशी गुलाबी थंडी आहे. येणारे 6 चेंडू आणि 28 धावा. गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्रितेश मात्रे दाखल झालाय. ऑन द स्ट्राईक करण मडवी. 6 चेंडू आणि आता मात्र जिंकण्यासाठी गावदेवी गावठाण संघाला 28 धावांची गरज. 6 बॉल 28 रन्स. पहिल्या चेंडूवर प्रहार केलाय. क्षेत्ररक्षक जज करतोय पण त्याच्या डोक्यावर चेंडूला पाठवून दिलाय. करण मडवीच्या बॅट आलेला हा पहिला षटकार. तेरा प्यार कहाँ हम कहाँ तुम हुए तुम कहाँ तुम अभी जाए के बाद हो यार. पहिल्या चेंडूवर षटकार आलाय. येणारे आता 5 चेंडू आणि जिंकण्यासाठी 22 धावांची गरज. करण महेश मडवी सध्या मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय आणि त्याच्या बॅटून पहिला षटकार पाहायला मिळालाय. यावेळचा हा चेंडू आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न केला जातोय.
डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. चेंडू थांबवला, त्यामुळे कुठल्या प्रकारची धाव मिळाली जाणार नाहीये. इथून आता समीकरण बदललं जाईल. येणारे 4 चेंडू आणि जिंकण्यासाठी 22 धावांची गरज आहे. 4 चेंडू आणि जिंकण्यासाठी 22 धावा. 4ही चेंडूवर मोठ्या फटक्यांची नितांत गरज आहे, ती म्हणजे गावदेवी गावठाण संघाला. यावेळचा चेंडू खोलामध्ये टाकलाय. क्षेत्ररक्षक वेगाने आलेत. सिंगल रन्स मिळाला जाईल. एकेरी धाब्यानिशी आता मात्र या सामन्यामध्ये जय माता दी दिघोडे संघानं पुन्हा एकदा कमबॅक केलंय. निलेश पाटील आणि संपूर्ण ऑल कमिटीचं आपण कौतुक करूयात. काय कमालीचा खेळ राहिला या संघाचा. येणारी 3 चेंडू आणि 21 धाबांची गरज. हॉटेल कौशिकचे सर्वेसर्वा अश्विनभाई पाटील. बक्षीस वितरणाचा कार्यक्रम आपण थोडक्यात उरकणार आहोत. आपण 2 मिनिटं थांबा. चला, हॉटेल कौशिकचे सर्वेसर्वा अश्विनभाई पाटील आपण थांबा 2 मिनिटं. 3 चेंडू आणि 21 धावा. 12 सायकल फक्त द्यायचे आहेत. लगेच आपण बक्षीस वितरण सोहळा पार पाडणार आहोत. 3 चेंडू आणि आज 21 धाबांची गरज. चला, स्पीडअप करा आता जय माता दिघोडे संघ. तीन चेंडू आणि आता मात्र 21 धावांची गरज. अशक्य असं थोडंसं आव्हान जरूर आहे, पण मैदानाच्या आतमध्ये चांगली गोलंदाजी राहिल्या. हाफ ट्रॅकर बॉल त्याला पाठवून दिलाय. बराच उशिरानंतर दयानंद मडबेच्या बॅटतून आलेला हा पहिला चौकार. दोन चेंडू आणि 17 धाबांची गरज आहे. प्रितेश म्हात्रे सध्या गोलंदाजी करतात. आडव्या बॅटनं हा खेळण्याचा प्रयत्न. वाईडिश लॉंग ऑन रेंज मध्ये चेंडू निघून चाललाय. 12वा खेळाडू प्रणय वाणी दिघोडे. चला, आपण सुद्धा या मंचावर, कारण 12 सायकल आहेत. प्रणय वाणी, आपण सुद्धा या मंचावर. शेवटचा एक चेंडू. या स्पर्धेमध्ये कोणता संघ चॅम्पियन ठरेल? लास्ट बॉल. शेवटच्या चेंडूवर जरूर मोठा फटका आलाय, पण या स्पर्धेतील चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन ठरलाय जय माता दी दिघोडे संघ. जीवलग जीवाचा आमचा निलेश पाटील. जीवलग जीवाचा, जीवलग जीवाचा आमचा निलेश पाटील. जीवलग जीवाचा समाजसेवक दिघोडे गावचा, उरण या शहराचा. समाजसेवक दिघोडे गावचा, उरण या शहराचा. जीवलग जीवाचा आमचा निलेश पाटील. जीवलग जीवाचा, जीवलग जीवाचा आमचा निलेश पाटील. जीवलग जीवाचा. भोळा भक्त त्याला कमी कशाची नाही. पाटील परिवार संगतीला राही. वेळ प्रसंगी उभी ती राही. त्यांच्या पाठीशी शीतला देवी. वेळ प्रसंगी उभी ती राही. त्यांच्या पाठीशी शीतला देवी. वेळ प्रसंगी उभी ती राही. त्यांच्या पाठीशी शीतला देवी. भोळा भक्त आहे तो फक्त शीतला देवी. हॅलो हॅलो, चला बिन. हॅलो हॅलो, चला विनंती केली जाते. आपण सायकल ज्यांनी घेऊन गेलेत त्यांनी सायकल घेऊन या. चला, विशेष तुम्हाला विनंती केली जाते. अन्यथा उद्या मात्र बॅनर छापले जातील. ज्यांनी सायकल नेली त्याचे